तर मित्रांनो, आज आपण निघालो आहोत हरिश्चंद्रगड सर करायला। आज आपण जाणार आहोत अशा एका वाटेने ज्याचे नाव ऐकताच अंगावर काटा उभा राहतो, जिथून फक्त वारावर जातो आणि खाली येतं फक्त पाणी। पावसाळ्यात इथे जाणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण आहे। शरीराची प्रत्येक ताकद आजमावणारी आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यावर मनात धडकी बनवणारी, प्रत्येक ट्रेकरच्या मनात भीती आणि आकर्षण दोन्ही निर्माण करणारी वाट म्हणजे जय शिवराय मित्रांनो, मी विनोद टोकर गड सफर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय। आणि आज आपण निघालो एका धमाकेदार ॲडव्हेंचर सफरला, ते म्हणजे नळीची वाट। नळीची वाट एकदम खतरनाक आहे। खरं तर प्लॅन असा होता माकडनाळ चढून नळीची वाट उतरायचा, पण माकडनाळच्या रस्त्याला पाणीच नसल्याने आम्हाला इकडचे जे दादा म्हणत होता त्यांनी सांगितलं नळीची वाटेत जायचं। तर सध्या मी येऊन पोहोचलोय हा जो परिसर आहे वालिवळे गावात, जो की कोकणगडचा बेस आहे। हा समोर कोकणगडा, हा सीतेचा डोंगर आणि हा रोहिदास शिखर। हा जो पॅच आहे हा माकडनाळचा पॅच आहे आणि हा बुर्जाच्या खाली हा जो इथून आहे हा नळीच्या वाटेचा पॅच आहे। तर ह्या ट्रेक मध्ये आपल्याला येऊन जुळलेले आहेत आपले मित्र संग्राम सुतार आणि बाकी मंडळी गेलेली पुढे। आणि संग्राम, मग काय वाटतं एवढं दिसून काय वाटतं खरंच थोडी तर 1.5 वर्ष झालेल्या भरपूर लोकांनी ट्रेक नाही केलेलं। आता बघू आता पुढे जाऊन काय होतं, कारण चढ खतरनाक आहे आणि उन्हाळा सुरू झालेला आहे। हा इकडे नत्तू सगळेजण फक्त हसतात आहे। इथे घर आहे म्हणत होतं आणि हा पूर्ण परिसर आहे गावाचा, जबरदस्त परिसर आहे। हा इकडे नापता। तर चला करूया सुरुवात आपल्या ह्या धमाकेदार ॲडव्हेंचरला। वालिवळे गाव निसर्गाच्या कुशीत दडलेलं एक सुंदर आणि शांत गाव। तिन्ही बाजूंनी उंच डोंगरांनी वेढलेलं आणि एका बाजूला पसरलेलं हिरवगार शेतीचं पठार। सकाळच्या धुक्यात हरवलेलं ते गाव पाहताना असं वाटत होतं जणू वेळ इथेच थांबून गेली आहे आणि पावसाळ्यात या गावाचं रूप तर अजूनच स्वर्गासारखं होत असेल। डोंगरावरून कोसळणारे धबधबे, ढगांनी झाकलेली शिखर आणि संपूर्ण गावावर पसरलेली हिरवाई निसर्गप्रेमींसाठी एखाद्या स्वप्नासारखंच। रात्रीच घरातून लवकर निघालो, कारण बेस विलेजला वेळेत पोहोचून थोडा आराम करता यावा आणि पहाटेच्या धुक्यात नळीची वाट अनुभवता यावी। रात्रीच्या त्या प्रवासात सगळ्यांच्या नजरा गाडीच्या खिडकीबाहेर खिळल्या होत्या। कदाचित एखादा वन्यप्राणी दिसेल या उत्सुकतेने प्रत्येकजण अंधारात डोकावत होता। रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेल्या काळोखात हरवलेले जंगल वातावरण अजूनच रहस्यमय बनत होतं। काही तासांच्या प्रवासानंतर आम्ही गावात पोहोचलो। सकाळी उठून बाहेर आलो आणि समोरच दृश्य पाहून क्षणभर सगळे शांतच झाले। डावीकडे सीतेचा डोंगर, उजवीकडे रोहिदास शिखर आणि मधोमध उभा असलेला तब्बल 1700 फुटांचा कोकणकडा। समोर दिसणारा तो विशाल कडा जणू आम्हाला आव्हानच देत होता। नाश्ता करून अखेर ट्रेकची सुरुवात झाली। घनदाट झाडी, फुटलेल्या पाऊलवाटा आणि प्रत्येक पावलागणी वाढणारी उत्सुकता। अवघ्या 10 मिनिटात आम्ही मोहाच्या झाडाजवळ पोहोचलो। ट्रेकला सुरुवात होऊन फक्त 10 मिनिटं झाली। 10 मिनिटामध्ये आपण येऊन पोहोचलोय मोहाच्या झाडाजवळ। हे लाल लाल पानाचं झाड हे मोहाचं झाड आहे आणि इथे काकांनी हा मोहा जमा केलेला। काका, याचा काय उपयोग? दारू बनते खतरनाक आहे। म्हणजे एकाहून चढा, विशेष संपलाय, काय त्रास होणार नाही, झोपेत जायचं वरती निवांत। जसं जसं पुढे जात होतो तसं तसं जंगल अजून दाट होत चाललं होतं। सूर्यप्रकाश सुद्धा आता झाडांच्या फांद्यांमधून मुश्किलीनेच खाली येत होता। तर मित्रांनो, अर्धा तास झालाय ट्रेक चालू करून आणि ह्या ट्रेकला आपली सोबती ही मंडळी शुभम, संग्राम, भरतदादा, नत्तू, कोमल, नको ओव्हर ॲक्टिंग करू दीपेश आणि हे मनोज दादा, हे वालिवळेचे जे
हे आज आपल्याला गाईड करताय, आपल्याला घेऊन जात आहे. तर मस्त पहाड झाली आणि माझा मागचा जो डोंगर आहे सोनेरी किरणांनी उजळलेला आहे मस्त. तर आता आपल्याला दादा हीच घळ ना हा डोंगराच्या मध्ये. आता ही इकडे नळीची वाट का हा मध्ये पाहिजे हा. अच्छा हा ही जी हा जो डोंगर आहे ह्या याच्यामधनं घळ आहे नळीची वाट. आणि ही इकडे ही माकडना कोकणगडाच्या बेसला पोहोचलेलो आहे. जस्ट अजून 10 मिनिटं काढून गेलं की नळीच्या वाटेच्या याला लागू आपण. तर आपला ॲडव्हेंचर आता इथून खरा ॲडव्हेंचर चालू होते. तर आम्ही असे इकडे गाव आहे आणि असे कडेकडे डोंगरांच्या कडेकडेने इथपर्यंत आलो. आणि ही झाड बघू शकता किती मोठी मोठी. हा जंगल एकदम भयान जंगल आहे. इथे एकट्याचं दुसऱ्याचं काम नाही आहे फिरणं. झाडं फार मोठी मोठी. जंगलामध्ये आपलं करवंदाची झाडे रानमेवाची झाडे फार आहेत. तर जो कोणी एप्रिलमध्ये येत असेल त्याची तर मजाच मजा आहे. त्याला भरपूर काय खायला भेटणार आहे रानमेवा. थोडंसं पुढे जाताच नजरेसमोर एक सुंदर दृश्य आलं. गुलाबी आणि लाल पानांनी बहरलेलं झाड. त्या हिरव्यागार जंगलात ते झाड जणू निसर्गाने रंगवलेले एखादं चित्रच वाटत होतं. तर मित्रांनो जसं जसे आम्ही वरच्या दिशेला जातो तसं जसं निसर्ग आपला खजिना आमच्या समोर दाखवत चाललेला आहे. ते म्हणजे एक झाड कसलं बहरलेलं आहे. पूर्ण पानं गुलाबी लाल झालेले इथे. पूर्ण झाड सजलेलं आहे. सगळे निसर्गाने त्याला सजवलेलं आहे. आणि हा जो आहे एक्झॅक्टली हा कोकणकडा. मित्र फोटोशूट वगैरे करतात पण सगळेजण थांबलेत त्या झाडासाठी. कसलं जबरदस्त आहे. इथून पुढचा प्रवास मात्र आमची खरी परीक्षा घेणार होता. कारण हा रस्ता म्हणजे नाळीतून पावसाळ्यात वेगाने उतरणाऱ्या पाण्याची वाट. म्हणून पुढचा संपूर्ण ट्रेक हा दगडांमधून, मोठ्या मोठ्या खडकांवरून आणि घसरड्या वाटांमधून होणार होता. प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागत होतं. आणि जसे जसे आम्ही त्या नळीच्या जवळ जात होतो तसे तसे आजूबाजूचे उंच कडे आणखीनच विशाल वाटू लागत होते. त्या ठिकाणी पोहोचलो जिथे कोकणकडा, माकडनाग आणि नळीची वाट यांचा संगम होतो. नळीच्या वाटेत जाताना एक्झॅक्टली इथे नळीच्या वाटेत थोडंसं खाली ही नळीची वाट आहे. आणि इथे आपल्याला छोटासा झरा सापडला. इथे पाणी जरी प्यायचं नसेल पण तुम्ही तोंड वगैरे धुवू शकतात. दगडाच्या काढून इथे हे बघा आमचा अतरंगी मित्र तोंड धुतोय. तर मित्रांनो सध्या मी आहे कोकणकड्याच्या खाली. हा असा हा कोकणकडा आणि हा साईडला इकडे ही नळीची वाट. हा कोकणकडा, ही माकडनाग. इथे एवढा ओपन एरिया असून पण हवा नाही आहे. आणि हवा नसल्यामुळे थकवा लवकर लागतो आहे. प्रत्येक जणाला जिथे मिळेल तिथे तो रेस्ट करतो. कारण कंटिन्युअसली अशी ही दगडी चढाई आहे पूर्ण पुढे. कारण आणि इथे स्टॅमिना आणि स्ट्रेंथ फार गरजेची आहे. तर ही माकडनाग ही पण एकदम सरळ आहे. आणि तिथे तो पॅच आहे मध्ये जिथे रोप लागते चांगली असं इथे. हा रोहित शिखर, हा कोकणकडा आणि हे
मंडळी चढते नळीची वाट. आता इथून पुढे सुरू होणार होता खरा कस काढणारा ट्रेक. ही सरळ वर जाणारी वाट फक्त वाट नव्हती, ती होती निसर्गाची एक परीक्षा, धैर्य, ताकद आणि मनाचा कस लावणारी. आणि त्या क्षणी एकच जाणवत होतं, इथून पुढे प्रत्येक पाऊल आपल्याला बदलणार होतं. वाट लागली कंटिन्यू चढ आहे दगडाचं. त्या दगडामध्ये स्ट्रेंथ असणार, खास करून जो काही सुरू काही वेळातच आम्ही पोहोचलो पहिल्या क्लाइम्बिंग पॉइंटला. समोरचा खडक आता सरळ उभा दिसत होता, जणू निसर्गानेच आमच्या समोर एक भिंत उभी केली होती. दोरीचा आधार घेतल्याशिवाय पुढे जाणं अशक्यच होतं. मित्रांनो, सध्या आम्ही येऊन पोहोचलोय नळीच्या वाट्याच्या पहिल्या पॅचवरती, जिथे रोप लागतो. सगळ्याकडे हार्नेस वगैरे पण आहे, पण गरज नाही, एवढं दिले वगैरे सर्व आहे. आता एक जण चढतोय, थोडासा डिफिकल्ट पाहिजे, बिना सेफ्टीचा चढता येत नाही त्याला. बिना सेफ्टी शिवम चढतोय. हात घसरत होते, पायांना घट्ट आधार शोधावा लागत होता. त्या क्षणी एक गोष्ट स्पष्ट झाली, हा ट्रेक आता फक्त चालण्याचा नव्हता, हा होता स्वतःवर विश्वास ठेवण्याचा खेळ. गुडघ्याचे ते पाय उचल डायरेक्ट, उजव्या गुडघ्याचे ते पाय उचल डायरेक्ट वरती. हा, असा हे पुल. सगळ्यांची क्लाइम्बिंग पूर्ण झाल्यावर आम्ही थोडा ब्रेक घेतला. आजूबाजूला कोसळलेले कड्याचे दगड विखुरलेले होते, जणू हेच सांगत होते की इथे एक चूकसुद्धा परवडणारी नाही. पायाखालची नाळ आता अर्ध्याहून जास्त पार झाली होती. खाली खोलवर पसरलेली ती नाळ आणि समोर उभं असलेले ते दृश्य, एकीकडे सुंदर माकडनाळ आणि दुसरीकडे रोहिदास शिखर. दोन्ही निसर्गाच्या भव्य रूप जणू आमच्याकडे शांतपणे पाहत होतं. आणि त्या नाळीत आम्ही सोडून कोणीच नव्हतं. पायाखालचे खडक अगदी घसरडे वाटू लागले आणि समोर दिसणारी नाळ आता फक्त एक वाट नव्हती, ती जणू एखादी खोल जखम होती, जी थेट डोंगराच्या शरीरातून खाली उतरत होती. दहा मिनिटात पुढचा क्लाइम्बिंगचा दुसरा टप्पा सुरू झाला. हा पॅच मागच्या पॅचपेक्षा थोडा लहान होता, म्हणून चढाई तुलनेने पटकन होऊ शकत होती. तर फायनली मित्रांनो, आपण ह्या जागेवरती पोहोचलोय, जो की नळीच्या वाटेचा दुसरा टप्पा आहे, जिथे रोप लागते. आणि हा नजारा तुम्ही पाहू शकता, पूर्ण व्हॅली आणि कसं वाटतंय. फुल मला क्रॅम्पवर क्रॅम्प चढलेले आहेत, मला चढता येत नाही, मी दिले घेऊन चढतोय. सेफ्टी महत्वाची, बाकी काही लोक बोलू तिकडे, मला फरक पडत नाही. अशी पकडू करून काही अजून बदल मांडले. आणि सेफ्टी महत्वाची. घरून त्याच्यात परमिशन मिळाली की सेफ्टी शिवाय जायचं नाही, आपण सेफ्टी घ्यायची शांतपणे आणि यायचं.
कोणी दुनिया किती काही बोलते, काही बोलले तरी अरे असं चाललं नाही, मला काही फरक पडत नाही. आता तुम्ही हा नजारा बघा, काय जबरदस्त आहे. पहिला टप्पा ह्या इथे त्या झाडांच्या मध्ये, आणि दुसरा टप्पा हा इथे दादा रोप कलेक्ट करते. आणि हा कातळ कडा बघा कसा आहे, एकदम भयान. समोर ही जी घड आहे ही आहे माकडनार, हा रोहिदास शिखर आणि ही शेंडी सोड. आणि हा जो भाग दिसतोय हा कोकणकड्याचा जो त्या साईडचा पठार आहे त्याचा भाग आहे. आणि आपल्याला जायचं त्याच्या वरती आणि इथून डायरेक्ट कोकणकडा. जबरदस्त आहे. नळीची वाट नाही करावी याची भरपूर कारण आहे, पण नळीची वाट का करावी याचं एकच कारण आहे, का तर ती तुमची स्ट्रेंथ बघते आणि तुमचा स्टॅमिना हा तुम्हाला चॅलेंज देतो हा ट्रेक, की तुम्ही एकदा करून दाखवा. आणि उन्हाळा तुम्ही पाहू शकता, उन्हाळा सुरू झाला, मार्चचा महिना आहे. आम्ही बऱ्या मार्चमध्ये आम्ही ट्रेक करतो, इथे पाण्याची फार गरज लागते आणि इथे कुठेच नाही, तेवढे झाले होते सुकले. आणि तर तुम्ही येत असाल जरा समोर उन्हाळ्यात येऊ नका, फेबच्या अगोदर तुम्ही हा ट्रेक करा, जेणेकरून थंडावा पण राहील आणि इझिली तुम्ही डिहायड्रेट होणार नाही. आता आपण जातोय पुढे, चला बाकी मंडळीची प्रतिक्रिया बघू आपण काय होतं. तिसरा टप्पा मात्र पूर्णपणे निसर्गाशी सामना करणारा होता. दगडाला पकडायला गेलो की हातात घट्ट आधार मिळण्याऐवजी माती निसटून येत होती. प्रत्येक पाऊल टाकताना सतत लक्ष ठेवावे लागत होते. थोडं वर चढताच अचानक दोन्ही मांड्यांमध्ये क्रॅम्प येऊ लागला. पाय जणू काही क्षणासाठी साथ सोडत होते. प्रत्येक हालचाल वेदनेने भरलेली वाटत होती. त्या घसरड्या मातीवर थांबणंही धोकादायक होतं. डोळ्यासमोर फक्त उंच चढाई आणि खाली खोल नाळ. मित्रांनो खतरनाक क्रॅम्प आलाय. जो कोणी जर नळीची वाट वगैरे करत असेल तो एक तर रेग्युलर ट्रेकर पाहिजे, नाही तर वर्कआउट चांगला पाहिजे थाईजचा, नाही तर हालत खराब होते. वाटलं की अक्षरशः आम्ही ऑलमोस्ट इथे पाठीमागे घरीच्या एंडवरती पोहोचलेलो आहे. नशीब चांगलं की पूर्ण एक हप्त्या अगोदर बैठक घातल्या होत्या एवढ्या ट्रेकसाठी एवढ्या मोठ्या, आणि त्या कामात आल्या जेणेकरून मी नळीची पूर्ण घर तरी ॲटलिस्ट पूर्ण वर करून आले. नाही मध्ये कुठे झालं असते प्रॉब्लेम झाले असते, फार अवघड बंद झालं असतं वर चढणं. आता इथून थोडंसं फक्त पायवाट आहे त्यामुळे काय त्रास होणार नाही, पण सध्या रिलॅक्स करावं लागणार तिथेच. नाळीच्या टोकावर पोहोचताच क्रॅम्प अजूनच जोरात वाढू लागला. पाय पूर्णपणे घट्ट झाले होते. सह्याद्रीमध्ये प्रथमोपचार फ्री मध्ये करून दिले जाते. बाईक खतरनाक चढली ती, पूर्ण मसल टाईट कमी झाली. घ्यायची ना मग थोडी, हा कमी घ्यायची ना थोडी. चढेच तोवर का घेतली? मोहाची घेतली. सकाळी खाल्ली, किती खाल्ली? वरती जाते खाली काढ, खाली काढ, वरती नाही, खाली काढ, खाली काढ. पॅन्ट काढ म्हणलं तर पॅन्ट नाही काढत, दांडा घे रे इकडे. घोडे लावणार आहे मला, गोडी लावणार. पॅन्ट काढ ना, त्याच्या अंगात पण मस्ती भरपूर आहे. पॅन्ट काढ ना, आता बंद कर व्हिडिओ. अरे जरा थंड होऊ दे ना, जरा नस जरा शांत होऊ दे. नस थंड होते. शांत तू बरोबर चाललाय, चाल दाबत जा. अरे तुला काय म्हणतोय का, पॅन्ट काढ तिकडे बांब लावून नसते. हा थांब, त्याला थोडं मसाज कर. तुला म्हणायचं बाम लावला का त्याला मसाज. आणि इथून काही वेळातच आम्ही पोहोचलो कोकणकडावर. एकदम उघडं आकाश, मोकळं वातावरण आणि चेहऱ्यावर आदळणारा ताजा वारा. पण त्याचबरोबर उन्हाचा तडाखा अजूनही तसाच तीव्र होता. तरीही काही क्षणातच एक वेगळं जाणवलं. पूर्ण थकवा कुठेतरी गायब झाला होता. जणू त्या उंचीवर निसर्गानेच सगळा थकवा स्वतःकडे ओढून घेतला होता आणि उरली होती फक्त शांतता, समाधान आणि जिंकून आल्याची भावना. खाली खोलदरी, वर विशाल आकाश आणि मध्ये आम्ही. त्या क्षणाला पूर्णपणे जगत होतो. खालून हलका असणारा कोकणकडा आता जणू स्मित हास्य करत आमच्याकडे पाहत होता. त्या भव्य कड्याचं रूप आता भीतीदायक वाटत नव्हतं, तर उलट जणू तो आमचं स्वागत करत होता. मुलांनो, तुम्ही केलं ते, आता इथे बसा, थोडा श्वास घ्या आणि सांगा तुमचा प्रवास कसा होता. असं काहीसं तो आम्हाला विचारतोय असं मनात वाटत होतं. आम्ही थांबलो, श्वास घेतला आणि मागे वळून पाहिलं. तो संपूर्ण प्रवास, ती घसरडी नाळ, ती चढाई, तो थकवा, ते क्षण
सगळं डोळ्यासमोरून एका चित्रपटासारखं सरकत गेलं आणि लक्षात आलं हा फक्त ट्रेक नव्हता, ही एक गोष्ट होती जी आम्ही स्वतः जगलो होतो. पुढे ठरल्याप्रमाणे सगळेजण फ्रेश होण्यासाठी निघून गेले. त्या थकलेल्या प्रवासानंतर शरीराला जणू विश्रांतीची गरज होती. फायनली कोकणकडे पोहोचलेलो आहे आणि जेवण वगैरे सगळे करावं. ते सगळे 2-2 अडीच भाकऱ्या खाऊन आणि जागेचे इथे वांदे झाले. प्रत्येकजण जागा शोधतोय, कोणी कुठे झोपते. आता पुढे काय एकच चालू आहे म्हणायची वाटतं. खास करून मी झोपायचं, सनसेट बघायचं थोड्या वेळात. संध्याकाळी सगळ्यांनी मिळून सूर्यास्त पाहिला. कोकणकडा आणि सूर्यास्त हे एक वेगळंच नातं आहे. जणू आकाश हळूहळू जळत जात आहे आणि तो संपूर्ण कडा त्या रंगामध्ये न्हावून निघतोय. केशरी, लालसर आणि सोनेरी छटा आणि त्या खोल दरीवर पसरलेल्या सावल्यांचा अंधार. आजचं जेवणही तिथेच कड्यावर झालं आणि मुक्कामही त्याच अफाट उंचीवर. जसा जसा अंधार दाट होत गेला तशी थंडीही हळूहळू वाढत गेली. उन्हाळा असूनही कोकण कड्यावरचं वातावरण एकदम गारटलेलं. वाऱ्याची झुळूक अंगावर येताच अंगावर शहारे येत होते. त्या थंडीपासून वाचण्यासाठी आम्ही शेकोटी पिटवली. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. अजून माकडनाळ बाकी आहे. लवकरच भेटू पुढच्या भागात, जिथे ही गोष्ट अजून एक वेगळं वळण घेणार आहे. तिकडे काय काय हरिण कुठे कुठे हो बाबा बघा तांबडं बघा त्याचं काय शिकार केली बघा, हरणाची शिकार. हट्ट्या बघा काय तिथे काय काय अरे बाप रे.